काकी, सरू काकी. बंड्या असं अचानक? काय नाही, सरू काकींना बघायला आलतो. सरू काकी, अहो रडायला काय झालं? तुम्ही कमळीचं टेन्शन घेतलंय ना? अजिबात घेऊ नका, आपली कमळी एकदम ठीक असणार आहे. बरं, पण जवळ माझ्या कमळीला मी माझ्या डोळ्याने बघत नाही ना, तवर जीवन जीव नाही यायचं माझ्या. अहो मग एवढाच विषय आहे ना. माझ्याकडे काय आयडिया आहे. माझा एक मित्र आहे, तो टेम्पो घेऊन मुंबईला जाणार आहे. मग तुम्ही जावा की त्याच्याबरोबर मुंबईला. असं म्हणतोस? मग चालतंय की. ए, थांब थांब. हे बघ, हे माझ्या कमळीसाठी मी लाडू केले. तुला लाडू लय आवडतात की नाही? हे बघ, समजा घेऊन जाणार माझ्या कमळीसाठी. ओय शपथ लाडू. ए, तुझ्यासाठी नंतर करेन मी. हे माझ्या कमळीचे आहेत. हे घेऊन जाणार आणि हा हे बघ, हे बघ, हे 2 ड्रेस बी घेतलेत माझ्या कमळीसाठी. छान आहे ना? हे लोखंडी ट्रंकेत ठेवले होते ना, म्हणून वाचले. हे बी घेऊन जाणार माझ्या कमळीसाठी. चल चल बंड्या, चल जाऊया, आताच जाऊ. चल. अगं आत्ता? अहो आत्ता नको जायला. मी आधी त्याला जाऊन भेटतो, त्याच्याशी बोलतो. मग दुपारी या की तुम्ही 1 वाजता. तुम्हाला हिराबाईचं शेत माहिती आहे ना? हा हा, तिथला तो रस्ता, त्या रस्त्यापाशी या. तिथनं तो तुम्हाला घेऊन जाईल. असं म्हणतोस? चालतंय, चालेल, मग मी येतो तिकडं. आणि सरू काकी, तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या बरं. काय अवस्था करून घेतल्या बघा. काकी, अजिबात काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होणार आहे. मी जातो त्याकडं आणि बोलतो त्याशी. वय वय, तू जा आधी, जा लवकर. येतो.